नमस्कार मित्रांनो, आता आपण इलेक्शनचा पुढचा आणि बहुधा हा लास्ट व्हिडिओ आहे, हा बघूयात. आपण मागच्या ईव्हीएमचं बेसिक्स बघितले आपण. आता त्याच्यानंतर आपण आलो होतो व्हीव्हीपॅट पर्यंत. व्हीव्हीपॅट असं म्हणतात त्याला. याचा लॉंग फॉर्म काय? याचा लॉंग फॉर्म आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. वोटर म्हणजे काय? वोटर म्हणजे मतदार. व्हेरीफाईड म्हणजे त्यांनी पडताळणी करणे, म्हणजे मतदाराने पडताळणी केलेला. पेपर, पेपर म्हणजे पेपर, कागद. ऑडिट, ऑडिट म्हणजे काय? ऑडिट म्हणजे आपण बघितलं की एखादी गोष्ट चेक करणे बरोबर आहे का, त्याला ऑडिट म्हणतात. सो मतदाराने पडताळणी केलेला कागद. ट्रेल, ट्रेल म्हणजे एखादी गोष्ट जी झालेली असते त्या झालेल्या गोष्टीचे जे आपण काय म्हणतो की पदचिन्ह राहून जातात. म्हणजे समजा एखादा वाघ इथून आपण पगमार्क्स बघतो ना, ज्यावेळी सफारीला जातो जंगलामध्ये, तर ते गाईड आपल्याला काही काही वेळा दाखवतात बघा, हे पगमार्क्स आहेत वाघाचे, म्हणजे वाघ इथनं गेलेला आहे, म्हणजे तो एखादी गोष्ट होऊन गेल्याची खूण, पदचिन्ह. सो जे मतदान मी ईव्हीएम वर दिलं ते ही होऊन गेली गोष्ट. मी बटन दाबलं, ते बटन दाबल्यानंतर ते ज्या चिन्हावर, ओके, ज्या चिन्हावर ज्या उमेदवारासाठी मी बटन दाबलं त्यालाच ते मत गेलं आहे की नाही याचं ऑडिट माझ्या समोर, मतदारासमोर पेपरच्या माध्यमातून करून दाखवणारं मशीन म्हणजे व्हीव्हीपॅट. ओके, ठीक आहे. हे कशासाठी? की पारदर्शक निवडणूक व्हाव्यात याच्यासाठी. आणि हे व्हीव्हीपॅट जे सुरू झालं ना, हे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या व्हीव्हीपॅटचा वापर सुरू झाला. ओके, आता ईव्हीएम मशीनलाच व्हीव्हीपॅट जोडलेलं असतं. आपण आता जे हे बघितलं होतं बघा, हा बघा, हे ईव्हीएम मशीन आहे. सगळं मिळून याला ईव्हीएम मशीन म्हणतात खरं तर. ओके, याला बॅलेट युनिट, याच्यावर आपण बटन दाबतो. हे कंट्रोल युनिट असतं, याच्याशी आपला काही संबंध नाही, याच्यात सॉफ्टवेअर वगैरे असतं. आणि हे प्रिंटर सारखं बॅलेट युनिट असतं, हे बॅलेट युनिट म्हणतात, सॉरी, याला व्हीव्हीपॅट युनिट म्हणतात. ओके, व्हीव्हीपॅट. ओके, सो काय होतं बघा की हे व्हीव्हीपॅट जोडलेलं असतं. ईव्हीएम मशीनवर बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शक डिस्प्लेवर एक स्लिप 7 सेकंदासाठी दिसते. सो इथे एक डिस्प्ले असतो, हा डिस्प्ले असतो बघा. मी इथे समजा ज्या एखाद्या एक्स मतदाराला मत दिलं, तर ते मत दिल्यानंतर इथे डिस्प्ले होतं, मी जे मत दिलेलं आहे ते इथे डिस्प्ले होतं. याच्यावर त्या उमेदवाराचा सिरियल नंबर, त्या उमेदवाराचं नाव आणि तो उमेदवार ज्या पक्षाकडनं उभा आहे किंवा त्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे निवडणुकीचं, ते चिन्ह इथे दिसतं. म्हणजे मला लगेच चेक करता येईल, म्हणजे इथे मला डिस्प्लेवर दिसेल की बाबा मी जे मत इथे दिलेलं आहे तेच इथे दिसतंय का नाही. ओके, त्या पेपरवर दिसेल 7 सेकंदासाठी, 7 सेकंदासाठी दिसेल. त्याच्यानंतर ती जी स्लिप आहे, आता ही जी स्लिप आहे ना ती अशी वरती दिसणार नाही, मी तिला हात नाही लावू शकत, कारण इथे थोडासा एक काच असतो, तो पारदर्शक नसतो पूर्णतः, त्याला थोडीशी टिंज असते, थोडीशी म्हणजे थोडासा कलर असतो. याच्यावरून आपण सर्वोच्च न्यायालयाने एक प्रश्न विचारला होता की पूर्ण पारदर्शक करता येऊ शकत नाही का वगैरे वगैरे, तो भाग वेगळा. सो पण मला दिसतं बेसिकली, पण ते काचेच्या आत दिसतं, मी त्याला हात नाही लावू शकत किंवा ते मी काढू नाही शकत. काचेच्या आत दिसतं, 7 सेकंदापर्यंत दिसतं. त्याच्यानंतर ती जी आतली स्लिप असते ती कट होते, कट होऊन या बॉक्समध्ये पडते आतमध्ये. ठीक आहे, प्रत्येक मतासाठी, ठीक आहे, आतमध्ये पडते. म्हणजे थोडक्यात तो आपण दिलेल्या मताची प्रिंटआउट आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. सो त्याच्यात सिरियल नंबर दिसतो, उमेदवाराचं नाव आणि चिन्ह दिसतं, आणि त्याच्यावरून मतदाराला समजतं की माझं जे दिलेलं वोट आहे ते बरोबर रेकॉर्ड झालंय का. ठीक आहे, 7 सेकंदानंतर ही स्लिप आपोआप कापली जाऊन मशीन मधल्या एका ड्रॉप बॉक्समध्ये पडते, ते पण आपण बघितलं. व्हीव्हीपॅटचा सगळ्यात आधी पहिल्यांदा वापर झाला 4 सप्टेंबर 2013. कधी? सप्टेंबर 2013, नागालँड मधल्या नॉक्सेन या विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या वेळी 21 मतदान केंद्रावर. ओके, हे लक्षात ठेवा जरूर. व्हीव्हीपॅटचा प्रथम वापर कुठे? नागालँड नॉक्सेन विधानसभा मतदारसंघामध्ये 21 मतदान केंद्रांवर.
2013 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या एका मतदान केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक मते आणि व्हीव्हीपॅट मते यांची तुलना करणं बंधनकारक झालं. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने काय डायरेक्शन्स दिल्या की जो एखादा विधानसभा मतदारसंघ आहे बेसिकली, ठीक आहे, तर त्याच्यातनं कुठलं तरी एक ईव्हीएम रॅन्डमली निवडायचं, एकच निवडायचं, एक ईव्हीएम रॅन्डमली निवडायचं, रॅन्डमली. ओके, म्हणजे लिटरली लॉटरी टाकून, ओके, लॉटरी टाकून हे उचललं, हा ठीक आहे, या बूथवरचं ईव्हीएम घ्यायचं आणि त्या ईव्हीएम वर जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड झालेली मतं आहेत ती, आणि त्या प्रत्येक मतासाठी ते व्हीव्हीपॅटची प्रिंटआउट जी आहे त्या ड्रॉप बॉक्समध्ये पडलेली ही टॅली करायची आणि ईव्हीएम मध्ये रेकॉर्ड झालेली मतं कोणत्या कोणत्या पक्षाला, कोणत्या कोणत्या उमेदवाराला किती किती, आणि या स्लिपा या किती, या दोघं मॅच करायच्या आणि त्या बरोबर आहेत का नाही ते बघायचं. हे कसं, हे एका विधानसभेमधल्या एका मतदान केंद्रावर रॅन्डमली, हे 2013 मध्ये झालं होतं. मात्र 2024 मध्ये नंतर हे सुप्रीम कोर्टाच्याच निर्देशानुसार वाढवण्यात आलेलं आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या 5 मतदार केंद्रावर हे इलेक्ट्रॉनिक मतं व्हेरीफाय केली जातात व्हीव्हीपॅट बरोबर. किती आता? 5. पूर्वी 1 होता, आता 5 विधानसभेसाठी. आणि लोकसभेसाठी आता बघा, समजा हा लोकसभा मतदारसंघ असेल तर याच्यामध्ये 5-6 विधानसभाचे मतदारसंघ असतात, बरोबर? ओके, मग आता समजा विधानसभेची निवडणूक असेल तर हा विधानसभेचा मतदारसंघ आहे, इथून रॅन्डमली 5 ईव्हीएम चं व्हीव्हीपॅट चेक केलं जाईल. आणि समजा लोकसभेची निवडणूक असेल तर या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जितके हे आमदारांचे विधानसभा मतदारसंघ जे आहेत, विधानसभा क्षेत्र आहेत, त्या प्रत्येकातनं 5-5. ओके, सो प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून रॅन्डम पद्धतीने 5-5. म्हणजे समजा एखाद्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 5 विधानसभेचे मतदारसंघ असतील तर त्या प्रत्येकातनं 5-5 म्हणजे 5-5-25 ईव्हीएम बरोबरच्या रेकॉर्डशी व्हीव्हीपॅटचं रेकॉर्ड मॅच करण्यात येईल. ओके, ही सध्याची हे आहे. आणि आत्ता जी हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज म्हणजे विधानसभामध्ये रॅन्डमली सिलेक्टेड 5 पोलिंग स्टेशन्स पर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, हे डायरेक्ट मी तिथला स्क्रीनशॉट घेतलेला आहे जे ECIच्या वेबसाईटवर ना. आणि इन केस ऑफ जनरल अँड बाय इलेक्शन टू द हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभा 5 पोलिंग स्टेशन्स ऑफ इच असेंब्ली सेगमेंट ऑफ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, ठीक, राईट. आता बघा, आता जो सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिकेवर सुनावणी चालू आहे त्या याचिकेवर सुनावणी अशी आहे की आता आपण प्रत्येक विधानसभाशी रिलेटेड फक्त 5 याचं करतो आहोत. तर याचिकाकर्त्यांनी असंच दाखल केलेली याचिका की सगळ्याच्या सगळे व्हीव्हीपॅटची मतं ईव्हीएमशी टॅली करण्यात यावी असं चालू आहे. आता त्याच्यावर काय, त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने आपली बाजू मांडलेली आहे की हे शक्य नाही, त्याच्याने 5-6 दिवस निकाल लेट होईल वगैरे वगैरे. पक्षकर्त्यांची वेगळी बाजू आहे. सो त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय डिसिजन देतं हा पुढचा भाग आहे. सो हा तिथला बेसिकली वादाचा विषय. ईव्हीएमचे फायदे काय का, आता याला काही फार विशेष अभ्यासाची गरज नाही. कागद वाचतो, छपाई वाचते, वाहतूक वाचते, साठवणूक, वितरण, मोजणीसाठी लागणारं मनुष्यबळ सगळंच कमी होतं. मोजणी अत्यंत जलद होते. पूर्वी 5-6 दिवस लागायचे, आता संध्याकाळपर्यंत आपल्याला अख्ख्या देशाचा रिझल्ट कळून जातो. याच्यामध्ये अपात्र मतं नसतात, अपात्र मतं नसतातच, मत असतं किंवा नसतं, दॅट्स ऑल. ओके, पूर्वी काही वेळा अपात्र मतांची संख्या जिंकलेल्या उमेदवाराच्या मतांपेक्षा जास्त असायची. म्हणजे काहीतरी चुकीच्या ठिकाणी खून करून टाकली किंवा काहीतरी मार्क आला, अमुक वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने जी अपात्र मतं असायची त्या अपात्र मतांची संख्या जिंकलेल्या उमेदवाराच्या मतांपेक्षा जास्त असायची ज्यावेळी पेपर बॅलेट होता. आता अपात्र मत हे नसतंच ईव्हीएम मध्ये. ओके, राईट. सो हे झालं ईव्हीएम, व्हीव्हीपॅट वगैरे वगैरे. आता पुढचा आणि शेवटचा याच्यातला टॉपिक आहे तो म्हणजे निवडणूक सुधारणा. निवडणूक सुधारणा की वेळोवेळी निवडणुका, बघा एक लक्षात घ्या की लोकशाहीमध्ये निवडणुका हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, किंबहुना तो लोकशाहीचा आत्मा आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला एवढं वेगळं घटनात्मक स्थान देण्यात आलेलं आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, हायकोर्टाचं हे आहे, ज्युरिस्डिक्शन आहे वगैरे वगैरे सगळं, राईट.
सो वेळोवेळी याच्यामध्ये सुधारणा होत गेलेल्या आहेत आणि सुधारणा करणं गरजेचं पण असतं, कारण ही अविरत अखंडपणे चालणारी ही प्रक्रिया असते सुधारणा. मग अगदी आधीपासून म्हणजे 1950-60 पासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या सुधारणा झालेल्या आहेत. त्यांचा आपण फक्त गोषवारा बघणार आहोत. एक म्हणजे प्रस्तावकांच्या संख्येत वाढ करण्यात आली वेळोवेळी. ठीक आहे, की किती जणांनी प्रपोज करावं, ते कशासाठी, किती प्रस्ताव लागतात वगैरे आपण बघितलेलंच आहे. ओके. आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी किती प्रस्तावक लागतात हे आपण ज्यावेळी राष्ट्रपती उपराष्ट्रपतीशी रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये राहील त्याच्यामुळे ते इथे कव्हर केलेलं नाही. पण नॉर्मल आपल्याला माहित आहे की मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी 1 प्रस्तावक लागतो आणि इतरांसाठी मात्र 10 प्रस्तावक लागतात. हे कशासाठी, की उमेदवारांचं गांभीर्य असणाऱ्याच व्यक्तींनी उभं राहावं, गांभीर्य नसणाऱ्यांनी उभं राहू नये म्हणून. मतदानाच्या वयामध्ये घट, की तरुणांना राजकीय भावना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. आपल्याला माहित आहे राजीव गांधी यांच्या काळात ते 21 वरून 18 करण्यात आलं होतं 1989 मध्ये. नंतर मतदान केंद्र ताब्यात घेण्याची घटना झाली तर मतदान तहकूब करण्याची किंवा रद्द करण्याची तरतूद. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही काही कराल आणि तरी आम्ही मग जसं आहे तसं रिझल्ट डिक्लेअर करू. नो, असं जर काही झालं मतदान केंद्र ताब्यात घेण्याची वगैरे अशी काही, तर डायरेक्ट मतदान आयदर तहकूब करण्यात येईल किंवा रद्द सुद्धा केलं जाऊ शकतं, जेणेकरून अशा घटना घडू नयेत. ईव्हीएम ही सुद्धा एक निवडणूक सुधारण्याचा भाग आहे. व्ही.पी. सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते, नॅशनल फ्रंटचं सरकार होतं, त्यावेळी कायदा मंत्री दिनेश गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक निवडणूक सुधारण्याविषयक समिती स्थापन झालेली होती. त्याच्यानुसार पण अनेक सुधारणा घडवण्यात आला. अनामत रकमेत वाढ करण्यात आली. आपण अनामत रक्कम बघितलेली आहे, सिक्युरिटी डिपॉझिट किती असतं ते वाढवण्यात आलं. अगदीच पूर्वी 250 ते 500 रुपये होतं, त्यावेळी कोणीही उठून उभं राहायचं. आता ती वाढवण्यात आलेली आहे 10,000, 5,000, 5,000, 2,500 अशी करण्यात आली. आपण बघितलं म्हणजे रिपीट करत नाही, जेणेकरून गांभीर्य असणाऱ्या उमेदवारांनीच उभं राहावं. निवडणूक उभे राहण्यासाठी 2 मतदारसंघांची मर्यादा, की एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2च मतदारसंघांमधनं उभं राहता येऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. हा नियम राज्यसभा आणि विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी सुद्धा लागू आहे. म्हणजे नॉर्मल लोकसभा आणि विधानसभेसाठी तर आहेच, पण राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी सुद्धा आहे. परिणामकारक प्रचार कालावधीमध्ये घट, जेणेकरून अखंडपणे प्रचार मध्येच जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये, खर्च वाढू नये म्हणून प्रचाराच्या याच्यात पण घट करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मतदानाची तारीख यामधला किमान फरक 20 वरून 14 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. म्हणजे बेसिकली मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मतदानाची तारीख याच्यामध्ये 14 दिवसाच्या आत मतदान होऊन जातं. ओके, जेणेकरून तो कालावधी कमी करण्यात आलेला आहे. उमेदवाराच्या मृत्यूची स्थिती जर झाली तर पूर्वी उमेदवाराचा मृत्यू मतदानाच्या तारखेच्या आधी झाला तर निवडणूक रद्द व्हायची, काउंटरमांड व्हायची. आता मात्र अशा परिस्थितीमध्ये निवडणूक रद्द न करता जर उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असेल तर पक्षाला 7 दिवसांच्या आत दुसरा उमेदवार घोषित करण्याची संधी दिली जाते, जेणेकरून जे प्लॅन आहे त्यानुसार निवडणूक एकदाची होऊन जावी. कारण एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात निवडणुकीसाठी. तर उमेदवाराचा मतदानाच्या आधी मृत्यू झाला, गोष्ट वाईटच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तेवढ्या जर मान्यताप्राप्त पक्षाचा तो उमेदवार असेल तर पक्षाला 7 दिवसांचा अवधी दिला जातो की हा मृत्यू पावलेला आहे, त्याच्या जागेवर तुम्ही दुसरा उमेदवार द्या, जेणेकरून निवडणूक पुढे घेता येईल. ओके, पूर्वी ती कंपल्सरी कॅन्सल व्हायची, आता तसं होत नाही. मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारचं शस्त्र घेऊन प्रवेश करणं याला दखलपात्र गुन्हा करण्यात आलेला आहे आणि त्याला 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही आहे. पूर्वी ज्याला आपण म्हणतो ना मनी अँड मसल, याच्या जोरावर मतदान केंद्र ताब्यात घेणं, आपल्या पसंतीच्या उमेदवाराची सगळे हे टाकून देणी मतं वगैरे हे व्हायचं शस्त्रांच्या बळावर. तर आता मतदान केंद्राच्या परिसरात शस्त्र जर घेऊन गेलं तर 2 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो आणि दखलपात्र गुन्हा होतो. ओके, कॉग्निझेबल ऑफेन्स. मद्य विक्रीवर प्रतिबंध. मतदान पूर्ण होण्याच्या 48 तास पूर्वीच्या काळात निवडणूक विभागातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी दुकान, खानावळ, हॉटेल, इतर कोणत्याही ठिकाणी मद्य किंवा दुसरं कुठल्याही मादक पदार्थाच्या विक्रीवर प्रतिबंध आहे आणि त्याच्यासाठी 6 महिन्याचा तुरुंगवास किंवा 2,000 पर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे, जेणेकरून हे दारू वगैरेच्या प्रलोभनाद्वारे निवडणुकांचं पावित्र्य नष्ट होऊ नये. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी.
कोणताही व्यापार, व्यवसाय, उद्योग किंवा इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या नोंदणीकृत मतदारांना पगारी सुट्टी मिळते. आणि हे दैनिक मजुरीवर काम करणारे जे आहेत, दैनिक मजुरीवर म्हणजे ज्याला आपण कॅज्युअल लेबर म्हणतो, ओके, त्यांना सुद्धा ही सुट्टी मिळते, जेणेकरून प्रत्येकाला आपला मतदान करण्याचा अधिकार वापरायला संधी मिळावी. राईट? ओके. फक्त जर काही सेन्सिटिव्ह पोस्टवर एखादा काम करत असेल की त्याच्या अनुपस्थितीमुळे मोठी हानी होऊ शकते, तर त्याला फक्त पगारी सुट्टी मिळत नाही. पण मग ते अल्टरनेट करून त्याच्या जागेवर दुसरा 4 तास, 4 तास असं करून काहीतरी ऍडजस्ट करतात. ओके, राईट. हा, राष्ट्रीय गौरवांचा अवमान प्रतिबंध कायदा 1971 याच्यानुसार पुढील गुन्ह्यांसाठी दोषी असलेल्या व्यक्ती संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका लढण्यासाठी 6 वर्ष अपात्र ठरेल. बघा, जी राष्ट्रीय चिन्ह आहेत आपली, ओके, म्हणजे नॅशनल ऑनर ऍक्ट जो आहे, सो जी राष्ट्रीय गौरव आहेत त्या गौरवांचा अवमान करण्याशी संबंधित जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये समजा राष्ट्रीय ध्वजाचा अवमानाचा गुन्हा असेल, ओके, भारताच्या राज्यघटनेचा अवमानाचा गुन्हा असेल, राष्ट्रगीत गाण्यास प्रतिबंध करण्याशी संबंधित गुन्हा असेल, आणि हा गुन्हा जर या गुन्ह्यात संबंधित व्यक्ती दोषी ठरलेली असेल, तर त्या व्यक्तीला 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं, जेणेकरून क्रिमिनल टाईपचे इलिमेंट त्यांनी निवडणुकीमध्ये येऊ नये याच्यासाठी सुधारणा आहे. पोटनिवडणुकांसाठी कालमर्यादा घालून देण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधीची एखादी जागा जर रिक्त झाली तर 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक आहे, जेणेकरून ती जागा खाली राहू नये, लोकप्रतिनिधी विना राहू नयेत, आणि लवकरात लवकर ती पोटनिवडणूक व्हावी म्हणून कोणत्याही कारणाने आयदर कोणी राजीनामा दिला किंवा एखाद्या एक्झिस्टिंग खासदाराचा किंवा आमदाराचा मृत्यू झाला तर 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. फक्त अपवाद एवढाच आहे की समजा केंद्र सरकारशी विचारविनिमय करून जर निवडणूक आयोगाने असं प्रमाणित केलं की बाबा इथे 6 महिन्याच्या कालावधीत पोटनिवडणूक घेणं शक्य नाही, काही रिझन असू शकतं, काही सेन्सिटिव्ह असू शकतं, काही वेगळं कारण असू शकतं, तर निवडणूक आयोगाने जर असं सर्टिफिकेट दिलं केंद्र सरकारशी विचारविनिमय करून की 6 महिन्याच्या आत इथे पोटनिवडणूक घेणं शक्य नाही, तर मग 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मिळू शकतो. पण नॉर्मल कंडिशनमध्ये पोटनिवडणूक ही 6 महिन्याच्या आत झाली पाहिजे. ज्या सदस्याची जागा रिक्त झाली आहे त्याचा उर्वरित कालावधी जर 1 वर्षापेक्षा कमी असेल तर पोटनिवडणूक पुढे ढकलता येते. समजा एखादे लोकसभेचे खासदार आहेत, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण समजा त्यांची टर्म 1 वर्षापेक्षा कमी बाकी होती, म्हणजे आता 8 महिन्यामध्ये अशाही लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत, मग तेवढ्यासाठी कशाला ही घ्या पोटनिवडणूक. तर नॉर्मल तेवढे 1 वर्षापेक्षा कमी कालावधी आहे तेवढी जागा खाली राहील आणि निवडणूक पुढे होणारच आहे, त्याच्यामध्ये ती पण निवडणूक होईल. म्हणजे केवळ 6-8 महिन्यांसाठी निवडणुकीचा डबल खर्च होऊ नये म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे हे 2 अपवाद आहेत फक्त, कशासाठी? 6 महिन्याच्या आत निवडणूक न घेण्यासाठी. पोस्टल बॅलट म्हणजे पोस्टाने केलेलं मतदान. 1999 मध्ये याची सुरुवात झाली. विशिष्ट व्यक्ती समूहासाठी क्लास ऑफ वोटर्स म्हणजे विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती, विशिष्ट परिस्थितीतल्या व्यक्ती, ओके, विशिष्ट गुणधर्म किंवा विशिष्ट कामकाजाच्या कंडिशन्स असलेल्या व्यक्ती यांच्यासाठी पोस्टल बॅलट करण्याची तरतूद करण्यात आली. आता कोणाकोणाला पोस्टल बॅलट अलाउ करण्यात यावं हे काय करतं की केंद्र सरकारशी विचारविनिमय करून निवडणूक आयोग ठरवतो की बाबा कोणत्या प्रकारच्या व्यक्ती समूहांसाठी पोस्टल बॅलट म्हणजे पोस्टाने मतदान अलाउ करायचं. ठीक आहे, आणि मग ते अधिसूचित केलं जातं, म्हणजे नोटिफाय केलं जातं की या अशा प्रकारच्या व्यक्ती पोस्टल बॅलेटसाठी इलिजिबल असतील, म्हणजे त्यांना पोस्टल बॅलट करता येईल. ओके, मात्र एकदा ते फायनल झालं की त्यांना दुसऱ्या पद्धतीने मतदान करता येत नाही, त्यांना पोस्टल बॅलेटनेच मतदान करता येतं. ओके, राईट. आता पोस्टल बॅलेटसाठी पात्र मतदार कोणते आहेत सध्या? आता हे बदलत राहतात, वेगवेगळे जसे सिच्युएशन इव्हॉल्व्ह होतात तसे तसे काही प्रकारचे लोक ऍड केले जाऊ शकतात, काही प्रकारच्या लोकांना त्या यादीतनं काढलं जाऊ शकतं. सो ही डायनॅमिक असते ही बेसिकली. पण सध्या कोण कोण अलाउड आहे, कोणाकोणाला अलाउड आहे पोस्टल बॅलट? सर्व्हिस वोटर्स म्हणजे काय? मेंबर्स ऑफ आर्म फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस अँड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज डिप्लॉईड ऑन इलेक्शन ड्युटी फार फ्रॉम देअर होम कॉन्स्टिट्युएन्सीज. म्हणजे बेसिकली आर्मी,
पॅरामिलिटरी फोर्सेस आणि अशी सरकारी कर्मचारी की जे इलेक्शन ड्युटीसाठी आपल्या घरापासून खूप दूर ज्यांची नेमणूक झालेली आहे असे यांना पोस्टल बॅलेट अलाउड आहे. ॲब्सेंटी वोटर्स, individuals unable to vote in person due to reasons like work commitment, illness or disability. काही विशिष्ट कामाचं स्वरूप असेल किंवा काही आजारपण असेल किंवा काही अपंगत्व असेल, काही फिजिकल रेस्ट्रिक्शन असेल आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल्स म्हणजे त्या व्यक्तीला जर प्रत्यक्ष मतदानाला जाणं शक्य होत नसेल तर त्यांना सुद्धा पोस्टल बॅलेट अलाउड आहे. इलेक्टर्स ऑन इलेक्शन ड्युटी, जे स्वतःच इलेक्शन ड्युटीवर आहेत तर ते कसे जाणार इलेक्शनला? कारण नॉर्मली इलेक्शन ड्युटी बऱ्याच जणांची आपल्या जिल्ह्याच्या बाहेर लागते, मग त्यांना सुद्धा पोस्टल बॅलेट अलाउड आहे, त्यांचं जिथे मतदार नोंदणी असेल तिथे. ओके. इलेक्टर्स अंडर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, आता काही लोक असतात ज्यांना ते काहीतरी उपद्रव निर्माण करू शकतात म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक अटक केलेली असते. म्हणजे ते गुन्हेगार, त्यांनी त्यावेळी काही गुन्हा केलेला नसतो पण गुन्हा करू शकतात असा त्यांचा रेकॉर्ड असतो म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक अटक केलेली असते. पण तेवढ्यासाठी त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येत नाही, मग अशांना पण पोस्टल बॅलेटने अलाउड असतं. इसेन्शियल सर्व्हिसेस कव्हरिंग पोलिंग डे ऍक्टिव्हिटीज, मीडिया पर्सन्स with authorization letters from the EC and those involved in essentials such as metro, railway, healthcare. ज्या दिवशी मतदान होत आहे त्या दिवशी ज्या जीवनावश्यक सेवा आहेत किंवा इलेक्शनशी संबंधित आवश्यक सेवा आहेत, जसं मीडिया पर्सन्स, ओके, प्रसारमाध्यमांची लोक, आणि त्यांना जर इलेक्शन कमिशनने तसं सर्टिफिकेट दिलेलं असेल, किंवा मेडिकल केअर, मेट्रो, रेल्वे, तर यांना या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, या जीवनावश्यक सेवा आहेत, त्या सोडता येत नाही, अशांना पोस्टल बॅलेटने मतदान करता येऊ शकतं. ऑक्टोबर 2019 मध्ये मिनिस्ट्री ऑफ लॉ ऑफ जस्टिसने या रूल्समध्ये बदल केला आणि 85 वरून 85 वर्षाच्या वरच्यांना पण पोस्टल बॅलेट करता येतं. ते मध्यंतरी 80 पर्यंत खाली करण्यात आलं होतं. अँड अलाउड पर्सन्स विथ डिसॅबिलिटी टू कास्ट वोट्स थ्रू पोस्टल बॅलेट्स. आणि या 2002च्या दिल्ली असेंब्ली पोल्समध्ये 85 80 वर्षापर्यंतच्या, 80 पेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि दिव्यांग व्यक्तींना. ठीक आहे, ओके. या पोस्टल बॅलेटसाठी फॉर्म 12D भरून द्यावा लागतो. काही महत्वाचं नाही, तुम्हाला ऍक्च्युअल काही त्याची मदत झाली तर म्हणून इंटरनेटवर अवेलेबल असतो. हा 12D फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्याने आपल्याला पोस्टल बॅलेट मिळू शकतो. आता दुसरी एक सिस्टीम इलेक्शन कमिशन सुरू करत आहे, त्याला म्हणतात ETPBS, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम म्हणजे पोस्टल बॅलेटमध्ये ऍक्च्युअली काय की फिजिकल बॅलेट असतं, पेपर म्हणजे मतदानाचं हे, त्याच्यावर आपण हे करतो आणि ते पोस्टाने जातं. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड, आता हे तर टपालाने जातं किंवा ते प्रत्यक्ष इलेक्शनवाले लोक घेऊन जातात हे पेपर बॅलेट सील करून. पण आता काय तुम्हाला माहित असेल, आपण एन्क्रिप्टेड पद्धतीने आपण ईमेलने किंवा इतर मार्गाने इलेक्ट्रॉनिकली पण डॉक्युमेंट पाठवू शकतो की जे एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतात. जसं व्हॉट्सअपचा मेसेज असतो तो एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतो, म्हणजे मला समजतो आणि ज्याला मिळाला त्याला समजतो. मधल्या कोणीही तो मेसेज बघितला इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये तर त्याला गार्बेज दिसतं. याला एंड टू एंड इन्क्रिप्शन म्हणतात, राईट. तर असे पोस्टल बॅलेट पण एन्क्रिप्टेड पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याची ती सिस्टीम सुद्धा आता इलेक्शन कमिशन सुरू करत आहे. ओके, राईट. घरून मतदान 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध मतदार आणि 40% जास्त अपंगत्व असलेले मतदार यांना आता घरून मतदान करता येऊ शकतं. हे फार महत्वाचं आहे. ही नवीन सिस्टीम सुरू झाली आता पोस्टल बॅलेट पण नाही, पोस्टाने नाही, आता सरळ जे बघा इथे हे इलेक्शन कमिशनशी संबंधित हा प्रेस रिलीज आहे. ओके, यात म्हटले बघा, इन अ पाथ ब्रेकिंग इनिशिएटिव्ह, म्हणजे एक फार मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला इलेक्शन कमिशनने. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फॉर द फर्स्ट टाइम इन लोकसभा इलेक्शन, म्हणजे या 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये has provided facility of home voting for elderly persons with disabilities
इन 2024 लोकसभा इलेक्शन्स. सो 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये पहिल्यांदा 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध व्यक्ती आणि 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी इलेक्शन यंत्रणेचे लोक घरी येतील आणि घरी येऊन त्यांचं मत नोंदवून घेतील. ही सिस्टीम आता सुरू झालेली, हे जरूर लक्षात ठेवा. वोट थ्रू प्रॉक्सी म्हणजे प्रतिनिधीद्वारे मतदान. 2003 मध्ये सशस्त्र सेनेचे सेवा मतदार आणि आर्मी ऍक्टच्या तरतुदी लागू असलेल्या सेनेचे सदस्य यांना विहित नमुन्यामध्ये आपला प्रतिनिधी नेमून ते रिटर्निंग अधिकाऱ्याला कळवणं आवश्यक असतं. कोणाचा समावेश आहे म्हणजे समजा मला शक्य नाही तर मी एखाद्याला ऑथोराइज करतो, की माझ्या वतीने ही व्यक्ती मतदान करेल. याला प्रॉक्सी वोटिंग म्हणतो. तुम्ही कॉलेजमध्ये प्रॉक्सी सिग्नेचर केल्या असतील बघा, मी पण कधी काळी केलेले आहेत, की मला लेक्चरला जायचं नाही काही कारणाने, पण मग हजेरी कमी व्हायला नको म्हणून मित्राला सांगून ठेवायचं की अरे माझी सही तू मारून दे, या टाईपचं. ओके, त्याला प्रॉक्सी सह्या म्हणायचो आपण, राईट. तसं हे प्रॉक्सी वोटिंग असतं. पण हे पॉझिटिव्ह आहे की हे मी जाऊ शकत नाही म्हणून मी एखाद्याला ऑथराईज करतो, ते विहित नमुन्यामध्ये ते कळवावं लागतं रिटर्निंग ऑफिसरला, आणि मग ते सगळं त्या जो ऑथराईज पर्सन आहे, प्रॉक्सी पर्सन आहे, त्याचं सगळं व्हेरिफिकेशन, आय कार्ड वगैरे चेक करून मग त्याला अलाव केलं जातं. सो सशस्त्र दल सदस्य, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस दलातले राज्याबाहेर नेमलेले सदस्य, केंद्र शासनाने भारताबाहेर नेमलेले कर्मचारी यांच्यासाठी ते अलाउड आहे. ओके. अजून एक महत्वाची जी इलेक्टोरल हे आहे, सुधारणा आहे, ती म्हणजे उमेदवाराने आपल्यावर दाखल झालेले गुन्हे, आपली मालमत्ता हे घोषित करणं. 2003 पासून हे सुरू झालं. उमेदवाराला पूर्वी केव्हाही फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आला आहे का किंवा निर्दोष घोषित करण्यात आला आहे का, अटक किंवा दंड करण्यात आलेला आहे का, उमेदवारी अर्ज भरण्याच्या 6 महिन्याआधी उमेदवारावर असा एखादा प्रलंबित खटला सुरू आहे का की ज्याच्यासाठी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा सुरू. अशा पद्धतीने त्या मतदाराची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे याचा संपूर्ण मेन्शन त्याच्या उमेदवारी अर्जामध्ये करावा लागतो. ओके, ते ॲफिडेव्हिट मध्ये करावा लागतो. आणि त्याचबरोबर तो उमेदवार स्वतः, तो जर पुरुष असेल तर त्याची पत्नी, स्त्री असेल तर तिचा पती, त्याच्यावरचे आश्रित म्हणजे डिपेंडंट, म्हणजे काही वेळा आई वडील डिपेंडंट असू शकतात, मुलं डिपेंडंट असतात, या सगळ्यांची मालमत्ता, ज्याच्यामध्ये स्थावर मालमत्ता म्हणजे प्लॉट, फ्लॅट, अमुक डमुक, जंगम मालमत्ता म्हणजे टीव्ही, रेडिओ, अमुक डमुक, मिक्सर, फ्रीजर वगैरे वगैरे, मोबाईल, बँक बॅलन्स इत्यादी सर्व दाखवावं लागतं. त्याच्यावर देणी किती आहेत, म्हणजे त्याच्यावर कर्ज काय आहे, दुसऱ्यांची काय देणी आहेत, त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे, हे सगळं द्यावं लागतं. आणि मग जे ADR सारख्या संस्था आहेत, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स, हे जे इलेक्टोरल बॉन्ड्सची जी केस होती ती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स यांनी दाखल केलेली होती. ओके, सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स सारख्या अनेक संस्था असतात. हे काय करतात, हे सगळे ॲफिडेव्हिट आपल्याला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात. तुम्ही भारतातल्या कुठल्याही राज्यातल्या विधानसभा सदस्यापासून लोकसभा सदस्यापर्यंत सगळ्यांचं हे गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून मालमत्ता वगैरे हे सगळं बघू शकतात. मग या ज्या संस्था आहेत अशा लोकशाहीशी संबंधित बाबींवर काम करणाऱ्या, त्या यांचं सगळं हे डाउनलोड करून, कारण पब्लिकमध्ये अवेलेबल असतात, ते डाउनलोड करून त्याचं ॲनालिसिस करून अनेकदा रिपोर्ट्स डिक्लेअर करतात बघा, की भारतातल्या एकूण खासदारांपैकी इतक्या खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, किंवा इतके खासदार करोडपती आहेत, इतके खासदार अरबपती आहेत वगैरे वगैरे, अशा ज्या बातम्या येतात ना, ती माहिती कुठून मिळते, हे जे सगळे ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात त्याच्यावरनं मिळते. ओके. आणि हे जे शपथपत्र असतं, हे जे ॲफिडेव्हिट असतं, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती असते. याच्यात जर कुठली खोटी माहिती दिली तर त्याला एक निवडणूक गुन्हा मानलं जातं, इलेक्टोरल ऑफेन्स मानलं जातं, आणि त्याच्यासाठी 6 वर्ष तुरुंगवास, 6 महिने तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी सजा सुद्धा होऊ शकते. राईट. राज्यसभेच्या निवडणुकीत प्रक्रियेत बदल झाले. 2003 मध्ये 2 बदल झालेले आहेत. हे ऍक्च्युली आपण राज्यसभेच्या अभ्यासामध्ये सगळं बघितलेलं आहे, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो फक्त. एक म्हणजे 2003 मध्ये बदल झाले. 2 बदल झाले.
एक महत्वाचा बदल की अधिवास किंवा निवासाची म्हणजे डोमेसाईल किंवा रेसिडेन्सची आवश्यकता रद्द करण्यात आली. म्हणजे मी ज्या राज्यातून मी राज्यसभेवर जातो आहे त्या राज्याचा मी आदिवासी किंवा निवासी असलो पाहिजे ही अट काढून टाकण्यात आली. म्हणजे मी जर महाराष्ट्राचा आदिवासी असेल तरी मी उत्तर प्रदेशाच्या लोकसभेच्या जागेवरनं जाऊ शकतो लोकसभेत, किंवा बिहारमधनं जाऊ शकतो, केरळमधनं जाऊ शकतो. त्यामुळे आता आदिवासाची अट राहिलेली नाही. आणि गुप्त मतदान पद्धतीसाठी खुली मतदान पद्धती ओपन बॅलेट सिस्टीम आणण्यात आली. इनफॅक्ट तुम्हाला आठवत असेल की याला सुप्रीम कोर्टात आव्हान पण दिलं गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने ते ओके ठरवलंय की ठीक आहे ओपन असलं तरी हरकत नाही, जेणेकरून उमेदवारांची खरेदी विक्री होऊ नये याच्यासाठी हा बदल होता आणि तो ऍक्सेप्ट झालेला. हे 2 मेजर बदल होते राज्यसभेच्या. निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ ते आपण बघितलेलंच आहे आता, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. मतदार याद्या मोफत पुरवल्या जातात. जे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना मतदार याद्या मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. कोणाला? मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना. ठीक आहे. पक्षांना वर्गणी स्वीकारण्याला संमती दिलेली आहे जेणेकरून काळा पैसा कमी व्हावा. 2003 मध्ये राजकीय पक्षांना कोणत्याही व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून, सरकारी कंपनी सोडून, कितीही रक्कम वर्गणी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणून स्वीकारण्याची संमती मिळाली. मात्र त्यातल्या 20,000पेक्षा अधिक वर्गणीची सूचना निवडणूक आयोगाला देणे गरजेचे आयकर सूट हे करण्यासाठी. आणि जे निनावी देणग्या म्हणजे बाबा हे निनावी देणग्या त्या फक्त त्या लोक आम्हाला देऊन गेले, त्यांची काही नावं गावं आम्हाला माहीत नाही, याची मर्यादा 2,000पेक्षा कमी करण्यात आलेली. म्हणजे एका वेळी एक निनावी देणगी 2,000पेक्षा जास्त असू शकत नाही. ओके. कारण पूर्वी याचा गैरवापर व्हायचा की निनावी नावाने देणग्या पक्षामध्ये आणल्या जायच्या, तो बऱ्याचदा काळा पैसा असायचा, त्याला मर्यादा त्याच्यावर वचक बसावं म्हणून आता ती मर्यादा 2,000पर्यंत खाली करण्यात आली आहे. म्हणजे निनावी कॅश देणगी 2,000पेक्षा जास्त स्वीकारता येत नाही. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रचारासाठी वेळ 2003 मध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर म्हणजे बेसिकली आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओ राईट यांच्यावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत वेळ दिला जातो प्रचारासाठी. एक्झिट पोलवर बंधन आहे. एक्झिट पोल बघा, एक ओपिनियन पोल असतो तो मतदानाच्या फार पूर्वी केला जातो. ओपिनियन पोल की साधारणतः यावेळी कोण जिंकणार आहे, कोणत्या पक्षाचे किती येणार आहेत, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार निवडून यायची शक्यता आहे, त्याच्यामध्ये मत विचारलं जातं. ओके, की काय मत आहे तुमचं, हे ओपिनियन पोल. हे मतदानाच्या आधी होतात, त्यांना काय म्हणतो आपण ओपिनियन पोल. आणि एक्झिट पोल म्हणजे काय की जेव्हा मतदार मतदान करून बाहेर पडतात त्यावेळी त्यांना विचारतात हे माध्यमांचे की तुम्ही कोणाला मत दिलं. त्याच्यातले जे सांगतील ते सांगतील, नाही सांगतील तर नाही सांगतील. त्यांनी सांगितलेला याच्यावर आधारित एक्झिट पोल असतात. ओके. सो या एक्झिट पोलवर बंधनं आहेत की मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रामधून बाहेर पडणाऱ्या मतदारांचं सर्वेक्षण असतं हे. तर लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2009 नुसार निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये एक्झिट पोल किंवा त्याचा निकाल जाहीर करण्यावर बंदी. मतदान आटोपल्यावर त्या दिवशी मतदान आटोपल्यावर किंवा त्यानंतरच डिक्लेअर करतात. म्हणजे समजा एकच दिवस मतदान असेल सगळ्या भारतामध्ये तर त्या दिवशी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल डिक्लेअर करता येतो. पण जर वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होत असेल, आता आज मी ज्या दिवशी व्हिडिओ करतो आहे 19 एप्रिल आहे, 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे. मतदान 6 वाजता संपलं. 6 वाजता आता समजा जवळपास 120 जागांवर मतदान झालेलं आहे. तर 120 जागांवरचे एक्झिट पोल जर आज चालू केले वाहिन्यांनी दाखवायला, तर जो पुढचा टप्पा आहे समजा 23 एप्रिलला दुसरा टप्पा आहे, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो मतदारांवर की अरे त्या 120 जागांवर हा पक्ष पुढे आहे असं वाटतं एक्झिट पोलनुसार. मग लोकांचं हे बदलू शकतं, मत बदलू शकतं. म्हणून जिथे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार असतं तिथे सर्व टप्पे आटोपेपर्यंत एक्झिट पोलचे आकडे जाहीर करता येत नाहीत. ओके. बघा ही बातमीचा स्क्रीनशॉट मी इथे दिलेला आहे. लोकसभा इलेक्शन ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोग
बॅन्स एक्झिट पोल्स बिटवीन 7 AM ऑन एप्रिल 19 to 6:30 PM ऑन जून 1. म्हणजे बघा 19 एप्रिलला पहिला टप्पा सुरू होतोय आणि 1 जूनला शेवटचा. सो 19 जून जिथे पहिला टप्पा सुरू होतोय 7 वाजता मतदान सुरू होईल. तर 7 वाजेपासून कोणत्या 19 एप्रिलच्या तर 7वा हा पहिला टप्पा आणि 7वा टप्पा 1 जूनच्या 6:30 संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी राहील. ओके राईट. आणि यांचं जर उल्लंघन केलं तर त्यांचा दंड किंवा 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. अजून एक सुधारणा म्हणजे नोटाचा पर्याय. नोटा म्हणजे नन ऑफ द अबव. जसं MPSC UPSC मध्ये बऱ्याचदा चौथा ऑप्शन असतो की यापैकी नाही, तसं आहे. म्हणजे जे सगळे उमेदवार आहेत याच्यापैकी कोणालाच मी लायक समजत नाही आणि म्हणून मी नोटा नन ऑफ द अबव याच्यापैकी कोणालाच माझं मत नाही त्याच्यावर मी बटन दाबू शकतो. ओके. सो बेसिकली काय, सर्व उमेदवारांना नाकारण्याचा हक्क आहे. पूर्वी कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्समध्ये सेक्शन 49O मध्ये एक तरतूद होती. तर मतदाराला कोणालाच मला मत देण्याचं लायकीचं नाही असं म्हणायचं असेल तर प्रिसाइडिंग अधिकाऱ्याला सांगून त्याच्याकडून एक फॉर्म 17A भरून द्यावा लागायचा. आता ते काहीच करण्याची गरज नाही. ते जे बॅलेट युनिट आहे EVMचं त्याच्यावरच हा पर्याय आहे. नुसतं तो दाबायचा आणि विषय संपला. कुठला फॉर्म भरायची गरज नाही काही नाही. ओके. मात्र हा नोटा पर्याय अनेकांचं मत असं आहे की हा फारसा इफेक्टिव्ह नाही. याचं कारण म्हणजे की जरी नोटा पर्यायाला सर्वाधिक मतं पडली तरी निवडणूक रद्द होत नाही. म्हणजे समजा 100 मतं आहेत, 100 मतांमध्ये समजा 60 मतं नोटाला पडली आणि जिंकणाऱ्या उमेदवाराला 30 मतं पडली तरी सुद्धा 30 मतवाला मत मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं. म्हणजे नोटाला जरी 60 मिळाली तरी सुद्धा म्हणजे 60 लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला याच्यापैकी एकही उमेदवार नको तरी सुद्धा ते कॅन्सल होत नाही इलेक्शन. म्हणून मग ते एवढं इफेक्टिव्ह नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा ते नोटावर जास्त मतं पडू नयेत म्हणून राजकीय पक्ष थोडी चांगले उमेदवार उभं करतील अशा प्रकारची आशा असते. भविष्यात कदाचित त्याच्या बाबतीत काही चेंजेस होऊ शकतात. वी डोंट नो. ओके. आता बघा की सर्वप्रथम 2013 मध्ये 4 राज्यांच्या आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये वापर झाला होता. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक डिसिजन आहे की नोटा हा पर्याय फक्त प्रत्यक्षपणे होणाऱ्या निवडणुकीसाठी लागू. त्याच्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी याचा वापर करता येणार नाही. कारण राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष असते. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष असते. म्हणजे तिथे डायरेक्ट मतदाता देतो. राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधान परिषदांच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट मतदार मत करत नाही तर दुसरे सदस्य निवडून आलेले लोकप्रतिनिधी मत देतात. ओके. म्हणून ते अप्रत्यक्ष असतं राज्यसभा आणि विधान परिषदेचं. तिथे नोटा अलाउड नाहीये 2018च्या सर्वोच्च न्यायालयाच्या डिसिजननुसार. ओके. इलेक्टोरल बॉन्ड्स. आता हा अत्यंत वादग्रस्त मुद्दा आहे. एक सरकारी अधिकारी म्हणून मी त्याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या अनेक वाहिन्यांचे रिपोर्ट्स बघा. कारण प्रत्येक वाहिनीचं आपलं एक स्वतःचं थोडंसं एखाद्या पक्षाच्या प्रती किंवा एखाद्या विचारधारेच्या प्रती हे असतं, लिनिंग असतं, कल असतो. त्याच्यामुळे तुम्ही मेनस्ट्रीम मीडिया आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही यूट्यूब चॅनल्स वगैरे आहेत की जे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला देतात संशोधनाअंती आणि व्यवस्थित रिसर्च करून. तर ते सगळे वेगवेगळे बघा आणि मग आपलं मत बनवा. इलेक्ट्रल बॉन्ड फक्त काय होतं, आता ते होतं असं म्हणावं लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल करून टाकले. राजकीय पक्षांना होणाऱ्या निधी पुरवठ्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना असल्याचं प्रतिपादन करण्यात आलेलं होतं. म्हणजे जेव्हा 2017-18च्या अर्थसंकल्पात हे घोषित करण्यात आली, 2017-18चा अर्थसंकल्प पक्क लक्षात ठेवा की इलेक्ट्रल बॉन्ड्स हे कोणत्या अर्थसंकल्पामध्ये आले होते, 2017-18. त्यावेळी त्याचं जे लॉजिक आहे ते काय करण्यात आलं होतं की राजकीय पक्षांना होणाऱ्या निधी पुरवठ्यामध्ये पारदर्शकता यावी. पण सर्वोच्च न्यायालय म्हटलं की जिथे लोकांना कळणारच नसेल की कोणी इलेक्ट्रल बॉन्ड घेतले आणि कोणत्या पक्षाला दिले, तर मग जो लोकांना माहिती असण्याचा मूलभूत अधिकार आहे
लोकशाहीमध्ये काय होत आहे, कोण कोणाला देणग्या देत आहे, त्यानुसार गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसी आहेत, हे जर लोकांना कळणार नसेल तर मग लोकांचा जो बेसिक हक्क आहे माहिती असण्याचा त्याच्यावर गदा येते मूलभूत अधिकारावर आणि त्याच्यामुळे ती रद्द करण्यात आलेली आहे. सो हे लॉजिक आहे, गव्हर्नमेंटचं एक लॉजिक होतं त्यावेळेचं, सुप्रीम कोर्टाचं एक लॉजिक आहे. आता हा इलेक्ट्रल बॉन्ड काय असतो, याची एक निश्चित दर्शनी किंमत असते. दर्शनी किंमत म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. जशी नोट असते ना आपली 500ची नोट म्हणजे त्याची 500 दर्शनी व्हॅल्यू असते, तशी हे नोटेसारखं समजून घ्या तुम्ही. ओके, बॉन्ड समजून घ्या. बिनव्याजी, त्याच्यावर कुठलंही व्याज वगैरे नसतं, आणि वचन चिठ्ठीच्या स्वरूपातील म्हणजे प्रॉमिसरी नोट. म्हणजे जर मी एक इलेक्ट्रल बॉन्ड घेतला तर ती प्रॉमिसरी नोट असते. म्हणजे तुम्हाला जर मी तो इलेक्ट्रल बॉन्ड दिला तर मी माझ्यातर्फे तुम्हाला प्रॉमिस करत असतो की त्या इलेक्ट्रल बॉन्ड जर तो 1 कोटीचा असेल तर मी तुम्हाला 1 कोटी रुपयाचं देण्याचं वचन देत आहे, प्रॉमिस देत आहे. असे त्याला प्रॉमिसरी नोट म्हणतो, त्या स्वरूपाचा तो असतो. ओके, सो एक धारक साधन असतं. बिअरर इन्स्ट्रुमेंट असते. काय बिअरर? बिअरर म्हणजे काय? बिअरर चेक तुम्हाला माहित असेल. बिअरर चेक असा असतो, एक क्रॉस चेक असतो आणि एक बिअरर असतो. क्रॉसमध्ये आपण काय करतो, लेफ्ट साईडच्या टॉप कॉर्नरला असा क्रॉस करतो. तो चेक फक्त अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. ज्याच्या नावाने लिहिलेला आहे चेक त्याच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. पण जो बिअरर चेक असतो, समजा मी तुम्हाला बिअरर चेक दिला, तिथे क्रॉस नाही केलं, तर मी चेक समजा ए व्यक्तीला दिला, ए ने बी ला दिला, बी ने सी ला दिला, तर तो सी सुद्धा वटवू शकतो. ज्याच्या हातात आहे, बिअरर टू बिअर म्हणजे आपल्या हातात असणं, ज्याच्या हातात आहे त्याला ते पैसे मिळू शकतात. तिथे अकाउंट वगैरेची काही गरज नसते. या प्रकारचा इलेक्ट्रल बॉन्ड हा एक बिअरर इन्स्ट्रुमेंट आहे. याची खरेदी भारतीय नागरिक किंवा भारतात नोंदणी झालेली कोणतीही संस्था करू शकते. संस्था म्हणजे ट्रस्ट असू शकतात, कंपन्या असू शकतात किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू शकते, पण भारतीय. हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठरवून दिलेल्या विशिष्ट शाखांमधून मिळतात. म्हणून ते स्टेट बँकेला पण सुप्रीम कोर्टाने बरेच हे केलं होतं की तुम्ही डिक्लेअर का करत नाही वगैरे वगैरे. ते स्टेट बँकेतल्या विशिष्ट शाखातूनच. आणि दर्शनी किंमत किती? 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी. म्हणजे समजा मी 1 कोटीचे 100 बॉन्ड घेतले तर याचा अर्थ मी 100 कोटी रुपये डोनेट करेल कोणाला तरी. ठीक आहे, ओके. खरेदीदाराला सर्व KYC निकष पूर्ण करावे लागतील. KYC म्हणजे काय? नो युअर क्लायंट. म्हणजे आपला पत्ता, पॅन नंबर, आपलं हे ओळखपत्र वगैरे हे सगळं द्यावं लागेल खरेदीदाराला, ज्याने खरेदी केलं ते. ठीक आहे, आणि त्याला खात्यातनं पेमेंट करावं लागेल. म्हणजे कॅशने चालणार नाही, त्याला आपल्या बँकेच्या खात्यातनं पेमेंट करावं लागेल. ते हे मात्र त्याच्यावर विकत घेणाऱ्याचं नाव नसेल, ते बँकेमार्फत गोपनीय ठेवण्यात येईल. म्हणजे हा प्रश्न हा गोपनीयतेच होता बेसिकली. समजा मी जाऊन 100 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड घेतले, मी बँकेकडे सगळं दिलं, बँकेला माहित असेल की संदीप साळुंखेने इलेक्ट्रल बॉन्ड घेतले, पण बँक ते कॉन्फिडेन्शियल ठेवेल, ते कोणालाही समजणार नाही. आणि मग मी ते घेतले तर मी काँग्रेसला काही देऊ शकतो, BJPला काही देऊ शकतो, अजून कुठल्या तृणमूल काँग्रेसला देऊ शकतो, शिवसेनेला देऊ शकतो. आणि त्यांना दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांनी ते वटवून घ्यायचे. ठीक आहे, अशी ती पद्धत होती. ओके, बेसिकली हे कोणत्या पक्षाला वटवता येतात किंवा कोणत्या पक्षाला देता येतात, तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1949च्या कलम 29 अंतर्गत नोंदणी ज्याची झालेली आहे आणि मागच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी टाकण्यात आलेली मतं आहेत त्याच्या किमान 1% ज्यांना मतं प्राप्त झालेली आहेत अशांनाच हे 15 दिवसामध्ये हे बॉन्ड वटवता येतील. ओके, मग त्यांनाच घेता येतील. ठीक आहे, ओके. हे कायम उपलब्ध नसायचे. जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने निश्चित केले 10 दिवस. ओके, म्हणजे थोडक्यात ही बेसिकली एक या 4 महिन्यांमध्ये कुठल्या तरी 10 दिवस केंद्र सरकार ठरवेल तेव्हा हे उपलब्ध असतील, तेव्हा आम्ही खरेदी करू शकेल. मात्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. कारण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हे बॉन्डची गरज भासते, डोनेशन्सची गरज भासते पॉलिटिकल पार्टींना वगैरे वगैरे. त्यासाठी एक्स्ट्रा 30 दिवसांचा कालावधी. आणि राजकीय पक्षांना प्राधिकृत बँकेतील निर्देशित बँक खात्या म्हणून हे
बॉन्ड वटवता येतील. म्हणजे मला बॉन्ड मिळाले, समजा मी राजकीय पक्ष आहे, तर आपल्याला विशिष्ट जे प्राधिकृत बँका आहेत, स्पेसिफाईड बँका आहेत, त्यांच्या खात्यामधूनच हे बॉन्ड वटवता येतील, अशी ही पद्धत होती. ठीक आहे, ओके. आता इलेक्शन फंडिंग इन जनरल. आता हा जो इलेक्ट्रल बॉन्डचा प्रकार होता हा पण इलेक्शन फंडिंगशी संबंधितच होता. इन जनरलच इलेक्शन फंडिंगच्या बाबतीत खूप आधीपासून विचार सुरू आहे, वेगवेगळी मतमतांतर आहेत. बघा, तुम्ही आम्ही साधी माणसं निवडणुकीमध्ये का लढू शकत नाही? कारण निवडणूक लढवण्यासाठी हवा असणारा पैसा आपल्याकडे नसतो, राईट? मग बऱ्याच वेळा असा विचार आहे की अतिशय सामान्य माणसाला सुद्धा निवडणूक लढवता यावी, म्हणजे निवडणुकीमध्ये पारदर्शकता यावी, जास्त तिचं लोकशाहीकरण व्हावं, म्हणून जर माझा खर्च समजा सरकारच उचलेल लढवण्यासाठी, त्याला काहीतरी क्रायटेरिया लावून, तर सामान्य माणसाला सुद्धा, ज्याला राजकारणामध्ये काही चांगलं करण्याची इच्छा आहे, त्याला लढता येईल, निवडणुकीमध्ये अधिक पारदर्शकता येईल, काळ्या पैशाचा वापर कमी होईल, अशा अनेक गोष्टी आहेत. तर याच्यावर खूप आधीपासून विचार चालू आहे. आता बघा, 2017 पूर्वी 20,000 रुपयांपेक्षा कमी रकमांच्या देणग्यांचा स्रोत सांगण्याची आवश्यकता नव्हती. यातच सर्व पक्षांमार्फत गैरवापर व्हायचा. म्हणजे सगळे पक्ष आपल्याला मिळालेल्या देणग्या 20,000च्या खाली मिळालेल्या आहेत असं दाखवायचे, म्हणजे मग स्रोत सांगण्याची गरज नाही, कोणाकडनं मिळाले ते सांगण्याची गरज नाही. ओके, म्हणजे ते 90% निधी असं दाखवायचे की 20,000पेक्षा कमीच्या देणग्या आम्हाला मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कुठून मिळाल्या ते सांगण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचं चलन असायचं. मग निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये निनावी देणग्यांची संख्या 2,000 पर्यंत कमी करण्यात आली. सो आता फक्त 2,000च्या खालच्यांचा स्रोत सांगण्याची गरज नाही, 2,000च्या वरच्याचा स्रोत सांगावा लागेल. ओके, सो आत्ता हे लिमिट काय आहे निनावी देणग्यांचं? 2,000 रुपये. हे पक्क लक्षात ठेवा. आणि मॅक्सिमम हे कॅश देणग्या असतात. ठीक आहे. तर जसं मी सांगत होतो, एक अशी विचारधारा आहे की उमेदवारांच्या निवडणुकीचा खर्च शासनाने करावा, याला म्हणतात स्टेट फंडिंग. स्टेट म्हणजे राज्य, राज्य म्हणजे सरकार किंवा शासन किंवा देश ओव्हरऑल. तर स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन असं म्हणतात त्याला, की देशाने खर्च करावा. असे अनेक जण, त्याच्यामुळे सर्व उमेदवारांना एकाच पातळीवर निवडणुका लढवणं शक्य होईल. ओके, म्हणजे मी सुद्धा लढू शकेल, कुठलाही सामान्य माणूस लढू शकेल, असा युक्तिवाद केला जातो. याच्या बाबतीत इंद्रजीत गुप्ता कमिटी 1998 आणि लॉ कमिशन रिपोर्ट 1999 यांनी शासकीय निधी पुरवठ्याला पाठिंबा दिलेला आहे. याच्या काही जणांचं याच्या विरोधी पण मत आहे, पण याच्यावर विचार काही ना काही सुरू आहे, चालू आहे. कधी ते अस्तित्वात होतील माहित नाही आपल्याला. ओके, मग या ज्या ओव्हरऑल निवडणूक सुधारणा आहेत या आपण बघितल्या. या निवडणूक सुधारणा ज्या प्रत्यक्षात आल्या, याच्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या गेलेल्या होत्या आणि त्या समित्यांचा परिपाक म्हणून हे वेगवेगळे इलेक्टोरल रिफॉर्म्स म्हणजे निवडणूक सुधारणा झाल्या. त्या महत्वाच्या समित्यांची यादी जरूर लक्षात ठेवा. एक तारकुंडे समिती किंवा जयप्रकाश नारायण समिती पण म्हणतात तिला, ही होती 1975 मध्ये. तारकुंडे समिती किंवा जयप्रकाश नारायण समिती. त्यानंतर होती गोस्वामी समिती 1990 मध्ये. व्होरा समिती होती 1993 मध्ये. इंद्रजीत गुप्ता समिती आपण हे बघितलं ना, स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन म्हणजे शासनाद्वारे निवडणुकांना निधी पुरवण्याविषयी समिती 1998. कोणती? इंद्रजीत गुप्ता समिती. आणि एक लॉ कमिशन रिपोर्ट जो निवडणुकांच्या कायद्यांसंबंधित होता तो 1999चा. आणि नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही एक ब्रॉड कमिशन होतं, पण त्याच्यात इलेक्शनशी रिलेटेड पण हे होता, एक भाग समाविष्ट होता, हे 2001चं. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे काही निवडणुका सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या तर 2004 मध्ये. 2004 मध्ये अजून एक समिती होती, ती म्हणजे जीवन रेड्डी समिती. जीवन रेड्डी समिती. आणि लेटेस्ट जो होता 2005चा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणजे सेकंड ARC. ARC म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. तर यांनीही निवडणूक सुधारणांच्या बाबतीत वेगवेगळ्या आपल्या शिफारसी दिल्या. तर या वेगवेगळ्या जे आयोग आहेत किंवा वेगवेगळ्या कमिटीज आहेत यांचा भाग म्हणून इलेक्शन कमिशन, शासनाचा पुढाकार, याच्यातनं या वेगवेगळ्या निवडणूक सुधारणा झालेल्या आहेत.
पण अर्थात अजून आपल्याला बरीच मदत गाठायची आहे आणि हळूहळू तो एकूण जसं देशामध्ये एक कॉन्शियसनेस डेव्हलप होतो लोकशाहीच्या बाबतीत, पारदर्शकतेच्या बाबतीत, जशी लोकांची पारदर्शकतेच्या बाबतीतली मागणी वाढत जाते तसे हे रिफॉर्म्स हळूहळू होतात. ओके, तर अशा पद्धतीने या लेक्चर सहित आपण इलेक्शन आणि त्याची जी संपूर्ण प्रत्यक्षात कंडक्ट आहे, प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया आहे, इथपासून तर निवडणूक सुधारणांपर्यंत सर्व गोष्टी बघितल्या. आणि मला आशा वाटते की तुम्हाला ही सर्व सिरीज अतिशय आवडली असेल, तुमच्या ज्ञानात भर पडलेली असेल. तसं असेल तर कॉमेंट जरूर करा, लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे. अँड ऑल द बेस्ट टू यू. थँक यू व्हेरी मच.